नमस्कार मंडळी, शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व खवय्यांचे मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला साऊथ इंडियाचा फेमस पदार्थ बनवून दाखवणार आहे। तसं तर आपण इडली, डोसा, वडा भरपूर असे साऊथ इंडियाचे पदार्थ खातो, त्यामधलाच हा एक पदार्थ मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। आणि साऊथ मध्ये वेगवेगळ्या प्रकारे हा पदार्थ बनवला जातो। म्हणजे कर्नाटक मध्ये वेगळ्या प्रकारे बनवला जातो, आंध्र प्रदेश मध्ये वेगळ्या प्रकारे बनवला जातो, तामिळनाडू मध्ये वेगळ्या प्रकारे, केरळ मध्ये वेगळ्या प्रकारे। त्यामधलाच एक पद्धतीने उडप्पी स्टाईल तुम्हाला रसम वड्याची रेसिपी बनवून दाखवणार आहे। सर्वात अगोदर आपण चटपटीत रसम बनवू, त्याच्यानंतर न तळता फुगलेले जाळीदार वडे बनवून दाखवणार आहे। सर्वात अगोदर इथे मी 4 टमाटर घेतलेले आहेत। ह्याला पाण्यामध्ये 5 ते 7 मिनिटांपर्यंत मस्त उकळून घेतलेले आहेत, म्हणजेच की शिजवून घेतलेला आहे आणि याची साल काढून घेतली। आता हे टमाटर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत। आणि सोबतच इथे आपल्याला तिखटपणासाठी 2 ते 3 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत, किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या व 2 इंच आलं लहान तुकडे करून घ्यायचा आहे। 1 चमचा जिरे, भरपूर प्रमाणात इथे कढीपत्ता घ्यायचा आहे। कढीपत्त्याने फ्लेवर चांगला येतो रसमचा, म्हणून इथे कढीपत्ता थोडासा जास्त लागेल। आणि इथे मी 1 कांदा घेतलेला आहे, असं रफली चॉप करून घ्यायचा आहे, किंवा मोठे मोठे तुकडे घेतले तरी चालेल। आता ह्याला आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे। पाण्याचा इथे अजिबात वापर करायचा नाही, कारण की टमाटरला आणि कांद्याला भरपूर प्रमाणामध्ये पाणी सुटतं। तर पाहू शकता मंडळी, पाणी न वापरताच अशी आपल्याला टमाटर आणि कांद्याची प्युरी बनवून घ्यायची आहे। टमाटर आपल्याला कच्चं वापरायचं नाही बरं का, त्याला पाण्यामध्ये तुम्हाला उकळूनच घ्यायचं आहे, म्हणजे फ्लेवर चांगला येईल आणि रसम बनवायला जास्त वेळ सुद्धा लागणार नाही। रसम बनवण्यासाठी अशी टमाटरची प्युरी तयार झाली की आता आपल्याला रसम बनवण्यासाठी किचनकडे जायचं आहे। तर इथे पॅन किंवा कोणतीही कढाई घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पोहे खायचा चमच्याने 2 चमचे तेल घ्यायचं आहे। तेल गरम झालं की याच्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकायची आहे आणि सोबतच रसमच्या चांगल्या फ्लेवरसाठी 1 चमचा उडदाची डाळ, पाव चमचा हिंग, 2 लाल सुक्या मिरच्या टाकायच्या, कोणत्याही वापरू शकता, तिखट किंवा कमी तिखट, थोडेसे कढीपत्ता टाकल्यावर या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे काही सेकंद परतून घ्यायचं, जेणेकरून उडदाच्या डाळीचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे। इथे तुम्ही चण्याची डाळ वापरला तरी चालेल। तर मंडळी, हलकी अशा गुलाबी रंगावर आपल्याला उडदाच्या डाळीला परतून घेतलं की याच्यामध्ये आपल्याला बनवून ठेवलेली टमाटरची प्युरी पूर्ण काढून घ्यायची आहे। आता ह्या प्युरीला आपल्याला 1 मिनिटापर्यंत किंवा 1.5 मिनिटापर्यंत चमचा चालवून गॅसला मंद करून चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे, जेणेकरून ह्याच्यामधला थोडासा कच्चेपणा निघून जायला पाहिजे। कारण की याच्यामध्ये आपण कांदा वापरलेला आहे आणि बाकीचे जे जिन्नस आहेत, मिरची, लसूण, जिरे, ते सुद्धा चांगल्या प्रकारे भाजून तयार होतील, म्हणजेच की ह्यांचा कच्चेपणा निघून जाईल। 1 ते 1.5 मिनिटापर्यंत चांगल्या प्रकारे परतून घेतलं की हलकासा कच्चेपणा सर्व जिन्नसांचा निघून गेलेला आहे। आता काय करायचं, इथे आपल्याला झाकण लावायचं आहे 2 ते 2.5 मिनिटापर्यंत, किंवा या मसाल्याला हलकासा तेल सुटेपर्यंत आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजेच की टमाटर, कांदा आणि बाकीचा सर्व जिन्नसांचा पूर्णपणे कच्चेपणा निघून जायला पाहिजे। तर मंडळी, 2 ते 2.5 मिनिटं झालेले झाकण काढायचं आहे। हा मस्त असा सुगंध दरवळत आहे, म्हणजेच की टमाटरचा, कांद्याचा आणि लसणाचा संपूर्ण कच्चेपणा निघून झालेला आहे आणि हलकसं तेल सुद्धा सुटलेलं आहे आणि एक्स्ट्रा पाणी होतं याला ते आटून सुद्धा गेलेलं आहे। आता इथे काही आपल्याला पावडर मसाले वापरायचे आहेत, जेणेकरून रसमची चव दुपटीने वाढेल। सर्वात अगोदर इथे आपल्याला पाव चमचा हळद पावडर, रंग चांगला येण्यासाठी 1 मोठा चमचा आपल्याला लाल काश्मीरी तिखट वापरायचे आहे, ही तिखट नसते, रंग चांगला येण्यासाठी आहे। अर्धा चमचा धन्याची पावडर, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता इथे आपल्याला एक सिक्रेट मसाला वापरायचा आहे, तो मसाला आहे पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे रसम पावडर। रसम पावडर तुम्हाला भेटली नसेल किंवा तुम्हाला रसम पावडर वापरायची नसेल तर याच्या जागी तुम्हाला 1 ते 1.5 चमचा सांबार मसाला वापरायचा आहे। आता सोबतच आणखीन थोडासा तिखटपणा वाढण्यासाठी अर्धा चमचा घरचं लाल तिखट वापरायचं आहे। आता ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे, जेणेकरून या मसाल्याला तेल सुटायला पाहिजे पुन्हा एकदा, आणि ह्या पावडर मसाल्याचा सुद्धा कच्चेपणा निघून जायला पाहिजे। एकदम सोपी रेसिपी आहे आणि एकदम ऑथेंटिक पद्धतीने मी तुम्हाला बनवून दाखवत आहे। घरी जे मसाले अवेलेबल असतात त्याच मसाल्याने ही रसमची रेसिपी तयार होते। तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल। सर्व मसाल्यांना चांगल्या प्रकारे परतून घेतलेला आहे, कच्चेपणाही निघून गेलेला आहे आणि पुन्हा एकदा ह्याला तेल सुटलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला या रसमची ऑथेंटिक चव पाहिजे, त्याच्यासाठी इथे मी अगोदरच 1 कप चिंचेचं पाणी तयार करून घेतलेलं आहे। काही जास्त आटापिटा करायची गरज नाही, थोडीशी चिंच घ्यायची, 50 ग्राम चिंच, त्याला भिजत ठेवायचं आहे गरम पाण्यामध्ये 1 अर्धा तास, आणि मग त्याचं पाणी आपल्याला असं काढून घ्यायचं आहे आणि तो चोथा वेगळा करून टाकायचा आहे। हे चिंचेचं पाणी टाकणं जास्त महत्त्वाचं आहे, ह्याच्यामुळेच रसमला जास्त चव येते, म्हणून असं चिंचेचं पाणी तयार करून घ्या आणि चांगल्या प्रकारे पुन्हा 1 मिनिटापर्यंत परतवून ह्या मसाल्याला हलकसं पुन्हा तेल सुटू द्या, कारण की आपण जितकं चांगलं ह्या मसाल्याला परतवणार तितकी चांगली चव ह्या रसमला येणार।
तर मंडळी असं मिनिटभर आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे, म्हणजे चिंचेचा पण कच्चेपणा निघून जातो आणि चव एकदम बॅलन्स होते. आता इथे आपल्याला या रसमला बाइंडिंग येण्यासाठी अगोदरच मी इथे अर्धा कप तूर डाळ कुकरला 2 शिट्ट्या लावून शिजवून घेतली होती आणि ह्याला मॅश करून घेतलेली आहे. तसं तर रसम बघायला गेलं की भरपूर पद्धतीने बनलं जातं, पण तुम्ही ह्या पद्धतीने रसम एकदा बनवून पहा मंडळी, ह्याचा रिझल्ट एकदम बेस्ट येणार आणि चव पण एकदम अफलातून येणार. तुम्ही वाटलंच तर तुरीची डाळ नाही वापरलं तरी चालेल, पण मी माझ्या अनुभवानुसार बोलत आहे. एकदा तुरीच्या डाळीची ही रसम बनवून पहा, बोट चाटत पुसत कधी संपणार तुम्हाला कळणार सुद्धा नाही. चांगल्या प्रकारे 1 मिनिटापर्यंत परतवून झालेला आहे. आता आपल्याला इथे गरम पाणी वापरायचं आहे, नॉर्मल पाणी वापरायचं नाही किंवा रूम टेम्परेचरचं पाणी वापरायचं नाही. कुकिंग प्रोसेस चांगली होण्यासाठी इथे मी 2 कप गरम पाणी वापरत आहे. आता चांगल्या प्रकारे ह्या सर्व जिन्नसांना ढवळून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही चांगल्या प्रकारे ह्या रसममध्ये सर्व मसाला असं ढवळून एकजीव केलं की इथे थोडीशी टेस्ट करायची आहे, म्हणजे जे मसाले कमी आहेत, मीठ कमी असेल, कोणता लाल तिखट कमी असेल, सांबार मसाला कमी असेल तर तो मसाला इथे तुम्ही वापरू शकता. आणखीन एक महत्त्वाची टिप देतो तुम्हाला मंडळी, या स्टेजवर तुम्ही थोडंसं गूळ वापरला तरी चालेल. तुम्हाला गूळ आवडत असेल, पण मला पर्सनली गूळ आवडत नाही. तुम्ही वाटलं तर इथे थोडंसं एक लहानसा तुकडा गुळाचा वापरू शकता आणखीन चव चांगली येण्यासाठी. आता काय करायचं, झाकण लावायचं आहे. 2 ते 3 मिनिटापर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. तर मंडळी काही मिनिटानंतर झाकण काढायचं आहे. अरे वा मंडळी, काय मस्त बाजूने तेल सुटलेलं आहे आणि मस्त असा घमघमाट सुटलेला आहे. आता इथे यावेळेस आपल्याला बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि चांगल्या प्रकारे ढवळून कोथिंबीरला एकजीव करायचा आहे. आता आणखीन एक तुम्हाला पर्याय देतो इथे, म्हणजे तसं तर रसम पूर्णपणे तयार झालेला आहे. तुम्हाला आणखीन याला टेस्टी बनवायचं असेल तर तुम्ही याच्यावर बटरचा तडका देऊ शकता आणि नाही द्यायचा असेल तर चवीला एकदम बेस्टच लागेल. आणि पाहू शकता मस्त अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे. सांबारपेक्षा हलकीशी पातळ असते ही आणि चवीला एकदम भन्नाट लागते. तर मंडळी गरमागरम रसम तयार आहे. आता फटाफट मी तुम्हाला न तळता वडे बनवून दाखवतो. तर मंडळी माझ्याकडे वेळ नव्हता, डाळ भिजत ठेवायला मी विसरून गेलो होतो. त्यासाठी एक मस्त आयडिया लावली. 20 ते 25 मिनिटापर्यंत किंवा जास्तीत जास्त तुम्ही अर्धा तासापर्यंत डाळीला गरम पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता, पण पाणी मात्र एकदम कडकडीत गरम पाहिजे. आणि डाळ बघा चांगल्या प्रकारे भिजली सुद्धा आहे. 1 कप उडदाची डाळ आहे, जवळपास 150 ग्राम उडदाची डाळ आहे. तुम्ही वाटलं तर 1 दिवस आधी या डाळीला भिजत ठेवलं तरी चालेल, म्हणजेच की रात्री झोपताना या डाळीला नॉर्मल पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे किंवा सकाळी उठता क्षणी तुम्हाला बनवायचं असेल तर ही मस्त आयडिया आहे. गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलं 20-25 मिनिटं किंवा अर्धा तास तरी चांगल्या प्रकारे भिजली जाते, किंवा 2 तास नॉर्मल पाण्यामध्ये भिजत ठेवलं तरी चांगल्या प्रकारे भिजली जाते. आता या संपूर्ण डाळीमधलं आपल्याला अगोदर पाणी पूर्णपणे वेगळं करून टाकायचं आहे. डाळीमधलं संपूर्ण पाणी काढून झालं की याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि शक्य असेल तर कमीच पाणी वापरायचं आहे. डाळीमध्ये अजिबात पाणी ठेवू नका. त्याचं कारण असं की पीठ एकदम पातळ वाटलं गेलं की वडे चुकू शकतात, म्हणून तुम्हाला डाळीमधलं पाणी अगोदर काढून टाकायचं आहे. आणखीन एक महत्त्वाची टिप देतो तुम्हाला, 2 ते 3 क्यूब बर्फाचे डाळ वाटताना वापरा. त्याच्याने काय होणार, एअर पॉकेट बनले जातात, म्हणजे पिठामध्ये हवा भरली जाते आणि त्या हवेने वडे एकदम फ्लफी आणि हलके फुल होतात आणि जाळीदार सुद्धा होतात. म्हणून ह्याच्यामध्ये तुम्ही थंड पाणी वापरा. 2 ते 3 चमचे किंवा 2 लहान लहान किंवा 3 लहान लहान बर्फाचे तुकडे वापरलं तरी चालेल. आता याला मी वाटून घेतो. तर मंडळी पाहू शकता कमीत कमी पाण्याचा वापर करून, म्हणजेच की 3 लहान बर्फाचे तुकडे टाकून असं एकदम स्मूथ वाटून घेतलेली आहे या पिठाला. तुम्हाला एकदम बारीक आणि स्मूथ वाटता जमत नसेल तर हलकीशी रवाळ वाटलं तरी चालेल, म्हणजेच की बारीक रव्यासारखी रवाळ वाटलं तरी चालेल. मग काय होणार, तुम्हाला पीठ जास्त फेटावं लागणार. म्हणून मी एकदाच बर्फाचे तुकडे टाकले नाही, एकदा वाटलं 1 बर्फाचा तुकडा टाकला, मग पुन्हा एकदा वाटलं 1 बर्फ, असं थोडं थोडं बर्फाचे तुकडे टाकायचे आहेत, म्हणजे चांगल्या प्रकारे वाटले जाणार. किंवा 3 चमचे 4 चमचे तुम्ही थंड पाणी वापरलं तरी चालेल. आता मिक्सरच्या भांड्यामधलं पीठ एका मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी एकदम घट्ट ठेवलेली आहे. समजा तुमच्या हातातून चुकून जास्त पाणी पडलं असेल आणि पीठ पातळ झालं असेल तर इथे तुम्ही रवा वापरू शकता कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी. तर मंडळी वड्याचा फ्लेवर वाढण्यासाठी इथे मी काही मसाले वापरत आहे. सर्वात प्रथम 1 चमचा जिरे टाकायचे आहे, सोबतच 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घ्यायच्या आहेत, किंवा तुम्ही हिरव्या मिरच्या जागी थोडेसे कढीपत्ता बारीक कापून टाकलं तरी चालेल. बारीक कापलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ टाकल्यावर अर्धा चमचा आलं किसून घ्यायचं आहे. आल्याने फ्लेवर चांगला येतो. आता या सर्व जिन्नसांना पिठामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव सुद्धा करायचा आहे आणि 2 मिनिटापर्यंत चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे. तुम्ही पीठ रवाळ वाटलं असेल तर तुम्हाला इथे 5 मिनिटं लागेल फेटून घेण्यासाठी, पण वड्याचा रिझल्ट एकदम परफेक्ट येणार. 2 मिनिटापर्यंत एका बाजूने चांगल्या प्रकारे फेटून घेतल्यामुळे या पिठामध्ये मस्त हवा भरली गेलेली आहे आणि पीठ एकदम मस्त हलकंफुल झालेलं आहे. पिठाचा रंग सुद्धा वेगळा झालेला आहे. आता पीठ परफेक्ट तयार झालेलं आहे की नाही कसं चेक करायचं, थोडंसं पीठ घ्यायचं आहे
आणि वाटीमध्ये पाणी घेऊन हे पीठ ह्या पाण्यात टाकायचं आहे. म्हणजे आपल्याला माहिती पडेल पीठ परफेक्ट तयार झालेलं आहे. पीठ वरती तरंगत आहे. तुम्हाला इतकं फेटायचं नसेल आणि तुम्ही रवा वाटला असेल, तुम्हाला वडे एकदम जाळीदार टम्म फुगलेले पाहिजे असतील तर ह्याच्यामध्ये पाव चमचा तुम्ही सोडा वापरू शकता. पण मी इथे सोडा वापरणार नाही. चांगल्या प्रकारे पीठ वाटून घेतलेलं आहे, फेटून सुद्धा घेतलेलं आहे. आता फटाफट न तळता तुम्हाला ह्याची प्रोसेस दाखवतो. तर मंडळी इथे मी आप्पे पॅन घेतलेला आहे. तुम्ही वाटलंच तर इडली स्टीमरमध्ये सुद्धा हे वडे बनवू शकता. पूर्ण आप्पे पॅनच्या पात्राला थोडंसं तेल लावायचं, 1 थेंब तेल लावायचं आहे. आता हीच प्रोसेस तुम्ही मेंदू वडा बनवताना किंवा दही वडा बनवताना सुद्धा वापरू शकता. म्हणजे पीठ बनवायची प्रोसेस बरं का. आता पूर्ण अगोदर ह्या आप्पे पॅनमध्ये आपल्याला असं पीठ भरून घ्यायचं आहे. तर इथे मी पूर्वतयारी करून ठेवलेली आहे. मोठ्याशा कढईमध्ये अर्ध्या प्रमाणामध्ये पाणी भरलेलं आहे आणि पाणी चांगल्या प्रकारे गरम करून घेतलेलं आहे. आता याच्यावरती आपल्याला आप्पे पॅनचं भांडं ठेवायचं आहे, झाकण लावायचं आहे. 3 ते 4 मिनिटं गॅस फास्ट करून वाफवून घ्यायचं आहे. तुम्हाला तळलेले पदार्थ आवडत असतील तर तुम्ही तळून घेतलं तरी चालेल. 4 ते 5 मिनिटं झालेले झाकण काढायचं आहे. अरे वा मंडळी, पाहू शकता का मस्त टम्म फुगलेले आहेत आणि एकदम गोल गरगरीत झालेले आहेत. तुम्हाला तळण्याची गरजच नाही, अनहेल्दी खाण्याची गरजच नाही. आणि पाहू शकता दोन्ही बाजूने आपल्याला वाफवून घेण्याची काहीच गरज नाही. तुम्ही वाटलंच तर न वाफवता ह्याला भाजून सुद्धा घेऊ शकता, पण त्याच्याने वेळ जास्त लागेल आणि हा वडा मधून कच्चा तसाच राहील. आता अशाच पद्धतीने संपूर्ण वडे मी वाफवून घेतो आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून ठेवतो. तर मंडळी संपूर्ण वडे तयार झालेले आहेत आणि थोडेसे 4-5 वडे मी तळून सुद्धा घेतलेले आहेत. सोनेरी रंगावर तळून घ्यायचं आहे. मस्त एकदम फ्लफी आणि हलके फुल झालेले आहेत. थोडासा कुरकुरीतपणा पाहिजे असेल तर. आणि मस्त असं चटपटीत वाफाळता रसम. एकदा ही रेसिपी ट्राय करा मंडळी. तुम्ही सांबारची रेसिपी नक्की विसराल इतकं मला 100% खात्री आहे. असं आपल्याला गरमागरम रसममध्ये हे वडे बुडवून टाकायचे आहेत. एकदम फ्लफी झालेले आहेत. दही वड्यापेक्षाही जास्त नरम झालेत बरं का. आणि तुम्हाला एक मी कापून दाखवतो. ह्याच्यामधली जाळी एकदम परफेक्ट आलेली आहे. पाहू शकता मंडळी किती एकदम स्पंजी झालेली आहेत आणि जाळी पाहू शकता जबरदस्त असं जाळीदार. आता तुम्ही डिसाईड करू शकता तुम्हाला तळलेला वडा खायचा आहे की हेल्दी वडा खायचा आहे. पर्याय दोन्ही आहेत. तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही खाऊ शकता. आणि तुमची प्रतिक्रिया मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आजची रेसिपी कशी वाटली. चला तर मंडळी अशाच नवनवीन रेसिपीचं पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद.